हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बेसनच्या लाडूची रेसिपी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला तूप घ्यायचं आहे. तर मी इथे हाफ कप तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला लागतच टाकायचं आहे. तर मी पहिले 1/4 कप तूप टाकून घेते आहे. आता आपल्याला 1 कप बेसन घ्यायचं आहे. बेसन नेहमी चाळून घ्यायचं. तर आता तुपामध्ये आपण बेसन छान भाजून घ्यायचं आहे. तर हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला लो फ्लेमवरती. तर आता याच्यात परत मी 2-3 चमचे तूप टाकून घेते. तर मी अजून थोडं तूप टाकलं आणि छान भाजून घेतलेलं आहे बेसन. एक तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर 2-3 चमचे तूप बाकी आहे. लागलं तर मी टाकेल, नाही तर नाही. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे बेसन. तर तुम्ही बघू शकता छान बेसनच्या पिठाला कलर आलेला आहे. सुगंध पण छान येतो आहे. आता मी गॅस बंद करून घेते. गॅस बंद केल्यावर पण आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, कारण की आपलं पॅन गरम आहे म्हणून. आता आपल्याला यात 1/4 टीस्पून वेलची पूड टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते. थोडंसं थंड झालं की आपल्याला पिठी साखर टाकायची आहे. मी इथे 3/4 कप पिठी साखर घेते. तुम्हाला पाहिजे असेल तर कमी जास्त करू शकतात. आणि पिठी साखर आणि बेसन हे छान मिक्स करून घ्यायचं. तर हे छान मिक्स करून घ्यायचं. खूप गरम असताना पण नाही करायचं आणि थंड झाल्यावर पण नाही. थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे. तर आपलं छान हे मिक्सचर रेडी आहे. तर आपण लाडू वळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता छान लाडू झालेले आहेत. क्रॅक वगैरे काही गेलेले नाही आहे. तर असेच सगळे आपण आता लाडू वळून घेऊया. लाडू झाले करून की आपल्याला पाहिजे असेल तर आपण याच्यावर किशमिश आणि कॅश्यूनट लावू शकतो. तर इथे मी किशमिश, काजूचे काप आणि बदामाचे काप लावून घेते आहे. हे सगळे ड्रायफ्रूट्स लावून झाल्यावर एकदा अजून लाडूला तुम्ही राऊंड शेप देऊन घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता खूप छान लाडू झालेले आहेत. खूप टेस्टी पण झालेले आहेत. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.